मित्रांनो, आज आपण सातगाव भुसारी या शाळेला आपण भेट दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की आज शनिवार आणि शनिवार म्हटल्यानंतर आनंददायी शिक्षण आणि विविध प्रकारच्या खेळाच्या माध्यमातून या ठिकाणी आज शनिवार कसा या ठिकाणी तो राबवला जातोय शिक्षणाच्या माध्यमातून. काही विद्यार्थिनी आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया. तुझं नाव बेटा? श्रद्धा गोविंदराव देशमुख. अच्छा, बरं, आज शनिवार आहे, आज या ठिकाणी काय काय तुमचे घेतले इथे खेळ वगैरे काही? आमच्या शाळेत पीटी होते, दर शनिवारी पीटी होते. अजून आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं. अजून आमच्या दर शनिवारी दर शनिवारी परीक्षा होती आमच्या शाळेत. अच्छा, कशाची? सामान्य ज्ञानची. सामान्य ज्ञान. अच्छा, बरं, आज तू दोन वेण्या घातलेल्या आहेस. मॅडमने सांगितले तुला का शिक्षक काही घरच्यांनी सांगितलंय? नाही, मॅडमनं सांगितलं. आमच्या शाळेत दररोज वेण्या पाडून लागतं. अच्छा. बूट, वेण्या, अजून आयडेंटिटी कार्ड सगळं लागतं. अच्छा, म्हणजे सर्व शिस्तबद्ध कार्यक्रम आहे. हो, सर्व शिस्तीत. हो. अच्छा, बरं, काय वाटतंय तुला ही शाळेच्या बद्दल काय आस्था आहे? आणखीन काही उणिवा वगैरे आहे शाळेमध्ये काही? कशाची काही? माझ्या शाळेत विज्ञान लॅब आहे. मला माझी शाळा खूप आवडते. माझ्या शाळेतले सर लोक पण खूप छान आहे. अच्छा. माझ्या शाळेत पाडेपती, शब्दपती यांच्यातून नंबर काढले जातात आणि सगळ्या मुलांना खूप उत्सुकता असते की त्यांचा नंबर येईल म्हणून. त्यांचा नंबर सुद्धा येतो. अच्छा, तू कशामध्ये भाग घेतेस? मी पाडेपती, शब्दपती सगळ्यामध्ये. अच्छा, बरं, काय बनण्याची इच्छा आहे? उद्याला काय ध्येय गाठलेलं आहे तू? डॉक्टर. मित्रांनो, हे आहे ग्रामीण भागातले विद्यार्थी. कारण आम्ही काही तिला सांगितले नाही, परंतु मनामध्ये जे स्वप्न आहेत, आई वडिलांचे स्वप्न आणि गुरुजनांचं स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांची सुद्धा या ठिकाणी मेहनत या ठिकाणी लागते. परंतु योग्य मार्गदर्शन आणि योग्य शाळा असली आणि गुरुजनांचा आशीर्वाद कधी असला तर ध्येय गाठायला उशीर लागत नाही. यातून एक सिद्ध होतंय. तुझं नाव बेटा? शंभू. आडनाव? नानगुडे. अच्छा, किती वर्गाला जातोस? चौथ्या वर्गाला. काय काय शिकवते मॅडम तुला? मॅडम इंग्रजी, गणित, इतिहास सर्व शिकवते. अच्छा, तुला समजतंय? हा. अच्छा, पण काय सांगणार तू? उद्याला कोणत्या दिशेने वाटचाल करायची इच्छा आहे तुला? नोकरीला लागायची का शेती करायची? मला डॉक्टर बनणं आहे. मित्रांनो, हे आहे विद्यार्थ्यांचे स्वप्न. कारण की चौथ्या वर्गातला विद्यार्थी आहे, त्याला सुद्धा डॉक्टर बनायचं आहे. म्हणजे नेमकं गुरुजन वर्ग इथे धडे तरी कसे देतोय? त्यांच्या ध्येयासाठी, त्यांच्या वाटचालीसाठी या ठिकाणी धडे देत आहे, असं या ठिकाणी निर्देशनास येते. काकाजी, या ठिकाणी त्याचे तुम्ही आपण पालक आहात, तुमचं नाव? संतोष सीताराम नानगुडे. अच्छा, बरं, काय सांगणार आज ही शाळा या ठिकाणी कशी चालू आहे? कारण की 18 दिवस या ठिकाणी शाळा सुरू होऊन झालेली आहे. शाळा एकदम व्यवस्थित आहे आणि छान प्रकारे चालू आहे. इथलं शिक्षण वगैरे सुद्धा खूप छान आहे. आणि इथला जो शिक्षक वर्ग आहे हा अतिशय काळजीपूर्वक विद्यार्थ्यांना शिक्षण देतो. बरं, काही शाळेत काही उणिवा वगैरे आहेत काही? नाही, उणिवा वगैरे काही काही नाही वाटत शाळेत, नाही. अच्छा, बरं, लोकांचा सहभाग या ठिकाणी असतो का हो. तुमच्यासारख्या? लोकांचा सहभाग चांगला असतो इथे. अच्छा, म्हणजे यांच्यावरती सर्व निगराणी वगैरे हो आहे? हो, शालेय व्यवस्थापन समिती आहे आणि वेळोवेळी पालक सुद्धा इथे शाळेला भेटी देत असतात. अच्छा, बरं, भाऊसाहेबांबद्दल काय सांगणार? जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्या निगराणीमध्ये हा जो परिसर या ठिकाणी जातोय. हो, या ठिकाणी जे मुख्याध्यापक आहे हे यांचं काम अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. या ठिकाणी ते सर्व शिक्षक झाले, विद्यार्थी याच्यावर त्यांचं खूप चांगल्या प्रकारे लक्ष देतात ते शाळेकडे. नाही, आज तुमच्या मुलांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्याला डॉक्टर व्हायचं आहे. खरोखर या ठिकाणी तो डॉक्टर या ठिकाणी पात्र या ठिकाणी हे गुरुजन वर्ग त्याला मार्गदर्शन करणार? एकदम चांगल्या प्रकारे करणार. कारण त्यांना जे वर्ग शिक्षक आहेत, कुलकर्णी मॅडम, हा. या सुद्धा विद्यार्थ्यांकडे अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष देतात. अच्छा. दररोज वेळेवर त्यांना अभ्यास देणे आणि घरी सुद्धा होमवर्क सुद्धा त्यांना मोबाईलवर ऑनलाईन चांगल्या प्रकारे देतात ते. अच्छा, हो. म्हणजे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या ठिकाणी शिक्षण चालू आहे. हो, जसं ऑफलाईन आहे शाळेमध्ये हा. आणि ऑनलाईन सुद्धा सुरू आहे. अच्छा, हो. बरं, खेळाच्या माध्यमातून काय सांगणार? खेळ कसे घेतले जाते? म्हणजे शारीरिक विद्यार्थ्यांचा व्यायाम वगैरे होतोय? हो, खेळ सुद्धा येते. शेवटचे जे पीटीचा पिरियड असतो त्यामध्ये खेळ सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे घेतले जातात आणि चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण दिलं जातं. मित्रांनो, हे पालक वर्ग आहेत. कारण की पालक वर्गाची प्रतिक्रिया सुद्धा महत्वाची आहे. कारण सारखं पालक लोकांना या ठिकाणी चिंता असते. मी सुरुवातीलाच या ठिकाणी म्हटलेलं आहे की आपला पाल्य या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी शाळेत जातो का, गुरुजन वर्ग त्याच्याकडे लक्ष देतो का, हे खरोखर या ठिकाणी जाणणं महत्वाचं होतं. आणि आज योगायोग पालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्या या ठिकाणी भावी वाटचाली सर, खूप खूप शुभेच्छा तुमच्या पाल्यांसाठी. नुकतंच या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी मॅडम सुद्धा या ठिकाणी आमच्याकडे चांगल्या प्रकारचे या ठिकाणी दर्जेदार शिक्षण देण्यासाठी मदत करते. मॅडम, आपलं नाव? विद्या सुधाकरराव कुलकर्णी. अच्छा, बरं, काय सांगणार? ही शाळा या ठिकाणी सुरू आहे, विविध कवायतीच्या माध्यमातून शारीरिक विकास या ठिकाणी विद्यार्थ्याचा आपण साधताय.
अतिशय सुंदर अशी आदर्श शाळा आहे आमची. उपक्रमशील आहे. भरपूर उपक्रम आम्ही इथे राबवतो. विद्यार्थी का आला नाही यापर्यंत आम्ही त्यांची समस्या जाणून घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि प्रत्येक विद्यार्थी हा आनंदाने शाळेत येतो आणि आनंदमय अशी आमची शाळा आहे. मॅडम, या ठिकाणी हे जे या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये लपलेले जे सुप्त गुण आहेत, त्या सुप्त गुणांना वाव या ठिकाणी शाळा कशी देते? सुप्त गुणांना वाव दिला जातो. दैनिक परिपाठाच्या वेळेस रोज एक कविता मुलं सादर करतात आणि आमचे सांस्कृतिक कार्यक्रमही दर शनिवारी आनंददायी शनिवार म्हणून उपक्रम राबवला जातो. मुले समोर येऊन आपलं वक्तृत्व, गीत गायन हे देखील सादर करतात. मित्रांनो, ही आहे शाळा. कारण की विद्यार्थ्यांचं हित जोपासणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि हित जोपासत असताना या ठिकाणी त्याच्या ध्येयासाठी पुढे नेणं सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी शिक्षक वृंद या ठिकाणी राबताना दिसतोय.